छडी आहे मशीनची, आपण बघू शकता. तर आम्ही आता तुम्हाला सांगणार आहे कसे आपलं गड बांधले जाते. आता आपण इथे सुरुवात करूया गड बांधायच्या पासून. गड बांधू, त्यानंतर आपलं मासे कसं पकडायचे त्या तुम्हाला थोड्या थोडक्यात दाखवणार आहे. तर मित्रांनो, जर 2 गड बांधायचे असेल हे असं पकडायचे डबल करून. तर आपण गाठ मारायची हे असे खूप घट्ट मारायचे गाठ. हे बघा आपण असं बांधलं. गाठ मारल्यानंतर गड आहे 6 नंबरचे. आम्ही 6 नंबरचे गड लावणार आहे. सहा नंबरचे गड आहे हे बघा, आपण बघू शकता. तर मित्रांनो, हे पण लावायची पद्धत असतो. हे मागून नाही घालायचे, हे दिसते का इकडून हे बाजूने नाही घालायचे. जे बाजूने काट वाकलेलं असते ते बाजूने घालायचे, ते स्ट्रेट राहतो. इकडून घालले, इकडून बांधल्यानंतर ही शॉर्टकटच बांधायचे. म्हणजे आपलं बरंच प्रकारचं बांधायचं असतं, ट्रॅक्टर असते तर हे शॉर्टकट बांधायचे म्हणजे पटकन आपल्याला बांधता येतो, सगळ्याला जमतं. हे परत इकडून पास करून, इकडून गडतून पास करून मागं ओढायचे. त्यानंतर हे आपल्याला सरळ ओढून टाकायचे. हे बघा, हे म्हणजे आपल्याला कसं पटकन होतो, पटकन बांधता येतो खेळता खेळता. त्याच्यानंतर आपल्याकडे शिसं पाहिजे. शिसं जरी नसेल आपल्याकडे तर आपल्या छडीवर आपलं खेळायचं असेल, हे असं मी आणलं तार. हे तार आहे आपलं सोल्डरिंगची. तर आपलं हे कसं नाही पण काढत किंवा कसं घालून याचं गोल गोल स्प्रिंग बनवायची. हे असं स्प्रिंग बनवून घ्यायची पातळ ह्याच्यात. हे स्प्रिंग बनवायचे आपल्याला. हे असे हे असं स्प्रिंग बनवलं तर आपण काढून घ्यायची. हे असे स्प्रिंग झाला तर ताराचे माप हिसाबाने हे परत हळूहळू हळू टाईट करून घ्यायचे. छोटे छोटे बारीक पातळ बनवायचे. या की आपल्या गाठीतून गडमधून बाहेर निघावं नाही. हे बघा बारीक झालं, तर एवढे बारीक नाही झालं, चपटी झाली. तर आपण हे स्प्रिंगमधून तार घ्यायची. मागास मी तुम्हाला दाखवलं होतं तसंच करायचे. मागास चुकला होता, म्हणजे लय मोठा झाला होता स्प्रिंग, तर बारीक होतं ना आता.
तसंच केलेलं आहे थोडं बारीक. तर हे स्प्रिंग जसे फिरलेले असते त्या पद्धतीने आतमध्ये घालून टाकायचे, असं बसवायचे. पूर्ण झाल्यावर दाबून घ्यायचे आणि घट्टातून बाहेर यावं नाही म्हणून इथं तोंड अजून चमवायचे, कारण का आपण गवळपाचं एक गाठण दिलेलं आहे. हे असे चेंबून घ्यायचे, हे पण टाईट करून घ्यायचे, या की ते गळ तर तिथून बाहेर नाही निघावा. हे बघा, हे असे इथे गाठे, इथे गळे आणि इथे ठेवायचे. हे बघा, त्याच्यानंतर हे असे मोराचे पिसळ आहे, हे आपल्याला टिप्सचे कामं करतात. मासा ओढल्यावर हे टिप्सवर आपल्याला कळतं की आपल्या मासा खातात. हे असं मध्ये घ्यायचे, फोल्ड करायचे किंवा पाणीतून आपण माप घ्यायचे, आपण किती खोलपर्यंत टाकू शकतो. ठाव बघायचे, ठाव किती वरपर्यंत असते, आपण माप घ्यायचे जेवढं आपण खोल पाणीमध्ये घालणार तेव्हा तेवढं मापात हे असे करून पिशेला बांधून टाकायचे. हे बघा, हे आम्ही बांधले, झाले हे तयार. मित्रांनो, ते आम्ही चपात्या आणल्या, त्या चपातीने आम्ही मासा पकडणार आहे. पद्धतीचं लावलं. आम्ही आडपीठ लावलं. हे पुढे झालं. आता हे ओपन करून घेतो. हे बघा, आता आम्ही पूर्ण ओपन करून घेतले. आता आम्ही मासा पकडणार. छडी बघूया किती मासा निघतो.